झालं दूध पिऊन? झालं ना म्हणू? बर, आता बाहेर फिरायचं असं. रविवारची सकाळ 6 वाजत आलेली आहे, म्हणजे 5:45. आणि आजचं वातावरण पक्ष्यांचा चिवचिवाट, कलकलाट. आणि 4 वाजताच कोकिळ असा आरडतो ना की डायरेक्ट म्हणजे इथंच येतो फांदीवरून असा आरडत राहतो ना, मग डायरेक्ट त्याच्यामुळं जाग येऊन जाते. आणि अजून 1-2 पक्षी. चला, चहा ठेवला आहे, मणीला दूध दिलं आधी, मग चहा पण म्हटलं आता पिऊन घ्या. आज रात्रीचं पाणी आणि जाईन आता 1-2 तासात, तर म्हटलं झाडांना सगळं आधी देऊन घ्यावा. इकडं लावलेलं आहे आपलं गुलछडीची फुलं उमललेली आहे. ठीक आहे, इथं आहे, हे आहे. आणि मिरचीची रोपं पण आलेली हे काय, मिरचीची रोपं काही पडल्या असतील बिया वगैरे ते. आणि ही गुलबक्षी छान टप्पऱ्यामध्ये आता फुलं आहे, हे आता मिटून जातील. आणि इकडं वांग्याचं जे आहे ना, त्या वांग्याच्या रोपाला कळ्या आलेल्या आहे. वांगे तर नाही आले. चला, त्याला आहे ना काय करते, याला चांगलं पाणी देते. हे काय होतं, उन्हामुळे आहे ना हे खूप वाकले जातात ना, म्हणजे पाणी नसल्यावर मग हे कसं पूर्ण असं वाकल्यासारखं. किती छान गुच्छ, वाव. काल याला पाणी दिलं नाही तर इतकं वाकलं होतं हे दुपारी, तर म्हटलं आता पाणी द्यावं, कारण काल नळी तिकडंच चालू होती ना दुसरीकडं, त्यामुळं लिलीचं फुल उगवलेलं आहे. जे पाणी आहे इथं जर फुल दिलं ना तर इथं जिरत जातं, त्याच्यामुळं मग इकडून सुद्धा फुलं उमलतात. मी इकडं तर सध्या पाणी तर दिलं नाही, 1-2दाच दिलेलं होतं. चला, मला आंबे काढायचे आहे, आज काढू. तशी पाडाला आलेली आहे, काही हिरवे पण दिसत आहे, काय माहिती काय ग. शौर्य बसलाय, म्हटलं आंब्याचं काय करायचं, कधी काढायचे? उद्या. कोण काढून देईन? कोण? कलरवाले पोरं. ते तर आज येणार नाही का? आज फक्त कलर देणार आहे, दुसरा प्रायमरचा. उद्या खिडक्यांना कलर द्यायला येणार आहे. कुठं झाले ना दोन्ही हात, नाही झाले का? एकच झालं. चला, मी तुम्हाला दाखवते पहिला हात कसा आहे दिलेला, पूर्ण दाखवते घर. श्रीयंत्र नाही का देवीचं, त्याची रांगोळी. हे इकडून असा पांढऱ्या रंगामध्ये. कोण आलं तुम्ही? ओ पाहुणे, केव्हाच ओरडते काय? हां, तरी म्हटलं रात्रीपासून संध्याकाळपासून आवाज येतो. इथं बसलाय हा. ही पाठीमागची बाजू आणि ही इकडची बाजू, माझ्या साईडची अशी बाजू. तर इकडं झालेलं आहे, अजून आतमध्ये राहिलेला आहे याच्यात द्यायचा. कालीने आता याच्यामध्ये ना हा जो मनी प्लॅन्ट आहे ना, हा मनी प्लॅन्ट इथं लावायचा आहे. त्यांनी सगळा काटला, कारण हा सगळा वर चालला होता. आता इथं कलर राहिलेला आहे ना, आणि ती वरती लावणार आहे मनी प्लॅन्ट. आणि ही का ग रांगोळी? श्रीयंत्र. अरे, ब्रश झाला का नाही? सौराला गरम होते. मग कशाला कपडे काढले? आता पाणी द्यायचं काम चालू आहे, सकाळचं आहे ते काय. तर आता हे आंबे काढायचे आहे, पाडायचे. आता घरातलं पाणी पण भरून घेते. काका देत आहे पाणी, उभे राहिले तिथं. आणि फुल नळ चालू केलेलं आहे. इकडं दिलं रात्री, मग अशी दाखवलं.
टाकीत पाहते ना आहे. काय झालं त्या दिवशी टाकी धुतली आणि आधी ती एमसील लावलेलं असेल ना मी, तर ती इथून पुन्हा निघालेलं आहे आणि सारखं गळतं आहे. आता ती पुन्हा रिकामी करा, हे करा. जाऊ दे म्हटलं, ओलही होतं तर होते, तेवढंच थंडावाही राहीन म्हणा. तिथं खाट टाकून बसलेली असते तर. उडाली साळुंकी. शोर बसला मोबाईलमध्ये गेम खेळत. साचीला विणी घालायची होती, काय तिच्या मनाने कशी घालावं आता ते कळाना. फुगलीन आणि आली इकडं. चेहरा बघा तिचा एकदा, हसणारच नाही. बघा ते तोंड, बघा हसली नाही. आता चालली तिची ती स्वतः विणी घालत. वैष्णवीचं काय चालू आहे? स्वयंपाक. आज आंबारस पार्टी आहे, सगळे पाहुणे येणार आहे. आंबे नाही आले, पाहुणे येणार आहे. हिचं स्वयंपाक तर झाला आंबे यायच्या अगोदरच सगळा ना. आणि माझी आत्ताशी आंघोळ झाली, पुरण झालं. बाकी इकडं अशाच कामासाठी उपयोगी येते ना. मोठं कुटुंब आहे ना बाई तुझं. तसं म्हणजे माहेरचं सगळं पुरी आल्यानंतर कुटुंब मोठं होतं, तसं तर आहे. तिकडं काय झालं? भात सार. तिकडं भात सार, भाज्याचं पीठ. अरे बापरे, सगळं म्हणजे तयारी करून ठेवलेली. आता फक्त टपटा आवरायचं आणि करायचं. हो चला, इथं सगळं आता पाणी झालेलं आहे आणि एक मस्त आंबा पडलेला आहे. अरे आंबा, लवकर ये, लवकर ये, लवकर ये. हे बघ, आईकडनं धुवून घे आणि खाय मस्त. हे बघ, पिवळा पिवळा. काय एवढा मला नको म्हणतो. बहुतेक आहे ना, तो वरती पिकलेला दिसले होता बरं का, त्याच्यातलाच एखादा आंबा पडलेला असावा. तो काय पिवळाच पडलेला आहे. चला, आता हे पाणी झालेलं आहे ना, लाईट गेली आत्ताच. इकडं पण दिलेलं आहे, याला पण दिलेलं आहे आणि ते झालेलं आहे. आता राहिले फक्त ते साग आज रात्री लावून देईन. गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि माझं पण जेवण अर्थात आता तिकडंच आहे. आता आवरते आणि जाते. आता काय माझं सगळं देवपूजा वगैरे झाली, आता कपडे राहिले आणि तेवढं काम करते आणि तिच्याकडे जाते मदत करायला. चला, आता आंब्याचा रस करायचा आहे. हे घेऊन जाते पातीला. आणि परवाच्या दिवशी चावी घेऊन आले होते, म्हटलं लई गरम होतं आहे, रात्री तिथं झोपण पण काय गेलीच नाही. चावी देऊन येते, कारण आता रंग पण द्यायचं आहे ना. चले म्हणे, चल बाहेर, चल बाहेर. हे कुत्रं कुठलं आहे काय माहिती, आलं ते. आणि असं चांगलं पण नाही म्हणा, कुठून आलं काय माहिती, इथंच थांबलं आहे ते. काही कुत्र्याला येऊन देत नाही ते. कितीदा हुसकावून दिलं पण ते पुन्हा यायचं. मग एकदा काय झालं, ते मनाने चाललं होतं आणि ते बांधावर होतं आणि बांधावरून ते सरळ शेतातून चाललं होतं. तर एक माणसाने पार दगड फेकू इकडं पुन्हा पाठवून दिलं. हां, इकडे चल खाते भात, खा लवकर भात. म्हणजे एक चपाती दिली त्याला, ते पार घरात घुसतंय, काय करावं. कामगार लोक. आज पुन्हा डबलच कलर द्यायचा आहे, डबल हात मारायचा आहे. आले ते घेऊन, काय म्हणता याला काय म्हणता, प्रायमर लेके आहे. का घाबरली? हे घे. आणि ही उद्यासाठी चावी उद्यासाठी लागन ना चावी. गज खिडक्यांना रंग द्यायचा आहे ना. हां, पण मी राहिलीच नाही तिथं, फक्त झाडून आली. करू का मी आली होती, म्हटलं नाश्ता दिला सोडून, म्हटलं हिला मदत करायला जावं काहीतरी. केलंच नाही, चहा पिऊन आली. आंबे खाताय पोरं, पण आपले आंबे हे काही झाडावरचे काढलेली नाही आहे. आणि आज आंबारस आहे, तर बहीण वगैरे सर्वांना बोलवलं आहे. तर आंबे आलेले आहेत, आंबारस चालू असेल ना का. आणि इकडं
दुसरा हात द्यायचं काम चालू आहे. प्रायमर कलर वेले त्यांनी कालवायची गरजच नाही आहे. ते पाणी वगैरे टाकतात ना काय असतं. तर आले चालू आहे कलर मारत आहे मुलं. डबल प्रायमर. आणि झुल्यावर हे दादा बसलेले आहे. आता काय हे फक्त आज दुसरा हात होऊन जाईन आणि मग काय आता हे जे खिडक्या वगैरे आहे ना त्यांना पण कलर द्यायचा. ते आता उद्या येतील. उद्याचे दिवस आहे यांना काम. मग काय आता 7-8 दिवस तेवढीच करमणूक होती. आम्ही काय कलर पाहायचो त्याच्यामुळे आमचाही वेळ जायचा. वैष्णवी पूर्णाच्या पोळ्याला लागलेली आहे. कधी येणार आहे पाहुणे? आणि अजून तर किती 9:45 झाले. स्वयंपाकही झाला हिचा. पुरणपोळ्या केलेल्या आहे. अरे बापरे एवढ्या पोळ्या झाल्या हिच्या. पुरण आणि तिकडं सर्व झालं आहे. फक्त आता कुरड्या भाजी कसं गरम गरम हे चालू आहे. रस करायचा का अजून? पण रस केला तर काळा होईल ना ग लवकर. हा का? ही नवीन टिप्स. बरंच निरीक्षण असतं हिचं स्वयंपाकामध्ये. हां काळा काळा. चला आता आम्ही बाहेर बसलेलो आहोत. सच्चे आंबे खाते. जास्त ऊन लागत आहे म्हणून त्यांनी ब्रेक घेतलेला आहे. आणि इकडं मी मगापासून पाहते हा सरडा इथं होता. आता इथून असा आला आणि सरडीनबाई त्याच्या तिथंच कुठंतरी आहे. पण चाललंय केव्हाचा एकाच ठिकाणी केव्हाचा असा बसून आहे आणि टुकटुक पाहते. आज हे पूर्ण होईल. डबल हात चालू आहे. 12:30 वाजले. मी अजून नाश्ता पण नाही केलेला. भूक लागली. कधी येणार आहे का पाहुणे? अजून आता माईन ते निघाले नाही. सुनीताईन ते निघाले. येतील अर्धा पाऊण तासात सुनीताईचे. अरे बापरे तोपर्यंत जीव जायचा बो. मी जेवण करून घेते. जाऊ दे आता. फार गळाठल्यावाने झाले. मी नाश्ताही नाही केला काही नाही. तुम्ही म्हणे नाश्ता नाही केला. तुम्ही डायरेक्ट गेला. नाही मी नाश्ता नाही म्हटले. मी म्हटलं आणि मग मला एवढं काही गेलं काहीतरी खाऊन घेते का काय? तुम्ही आम्ही 11:30 वाजता पोहे खाल्ले. हां चला आता वैष्णवी ना भजे कुरड्या काढून घेऊ राहिली आहे. मला काही दम पडा ना. तर आता भजे कुरड्या दिली ती गरम गरम आणि मी खाते. पुरणपोळी, आंबारस, तुपाची डाळ, सार भात. मला घेते जेवण करून. इकडं माझं जेवण चालू आहे. आणि हे पाहुणे आले नाही अजून. हां तर पाहुणे वगैरे आले. आदिती आली. तिचे मम्मी पप्पा आले. अजून एक राहिली पार्टी यायची. आणि चला काका पण आता जेवायला बसले आहे. आणि ते गजानन माऊलीला पहिल्यांदा ताट दाखवतील मग जेवतील. काका बसले जेवायला आणि ते लोक पण बसले. कामगार लोक जेवायला बसले. त्यांना ताट केलं आहे त्यांच्यासाठी. जेवत असेल तर भांडी गुतवायला नाही आपल्याला नाही का मला घ्या जेवून. त्या पटकन भांडी करून कुठं बसले? तिकडं कुठे जेवायला बसले? ते भाऊ बसले गप्पा मारत. या निमित्ताने आपली महाराष्ट्र थाळी म्हणजे पुरणपोळी तरी निदान खातील नाही. लय हुशार केला. सुट्टीला नाही आल्या. जनगणना चालू. हा का? TET कोण देते? तूच का बरं TET द्यायची वेळ? हा का? तर पेपर दिला? 28 जूनला. अभ्यास झाला?
कसं वाटतं इकडचं? तिकडचं कोणतं आहे मला नाही माहिती. अरे सारे बटन दाबून झाले. हा आता बघ तू प्रकाश किती भारी दिसतो बघ. मग थोडासा गर्द छानच वाटतो. हां कलर कॉम्बिनेशन छान दिलं. त्याला कसं आहे हां नाही खरी गोष्ट म्हणजे पांढराच द्यायचा होता, प्रायमरच मारायचा होता, पण ती आली त्याच्यामुळे तिने रंगाची ॲड काहीतरी आयडिया सांगितली, मग झालं चला. हां छान आहे. तरी त्यांना 2-3 वर्षांनी द्यायचंच आहे ना का ग? फोन नाही वाजत, कोकिळ आरडती ते काय तिकडं बाहेरून काय आवाज. पण ते भाऊ हे माई आशून गोरडे भाऊ कधी येणार आहे ते? काय माहिती कधी निघाले. 1 वाजले अजून आले नाही ते. केव्हाचा ओरडते. माझं जेवण झाल्यानंतर 2 तासांनी ही मोठी बहीण आली होती तिच्या सर्व फॅमिलीसह, आणि कधी पण त्यांचा उशीरच असतो म्हणा. तर मी बरं झालं जेवण करून घेतलं, मला इतकी भूक लागली होती ना काय सांगावं. आणि आता मस्त बसली बाहेर मी. लोखंड भी बहुत गर्म हुआ है, हाँ इसे घसना है ना. हाँ अभी खिड़कियाँ ही रह गए ना, हाँ, बाकी हो गया, डबल हाथ हो गए. डबल हाथ हो गया. अच्छा चला. ते काय म्हणतात पाहुणे आले त्याच्यामुळं मग त्यांनी रद्द केलं आहे. चला तर जेवण वगैरे झाले त्यांचे, आता चालले ते थोडा आराम करून. आणि आपला ह्या घराचा दोन्ही हात म्हणजे कलर झालेला आहे, फक्त आता खिडक्या आणि जे काय असेल लोखंडाचं ते राहिलेलं आहे, ते करायचं आहे आता, ते उद्या करणार आहे. आम्ही सारे जेवण पार 1 वाजता 1-2 वाजता कुठे येणं राहतं का. आता किती वाजले बरं? बापरे 3 वाजले. 3 वाजता आले यांचं येणं. तरी आज रविवार. पोरगं काय म्हणतो तुझं? झोपला का? कोण म्हणतो पोरगं? तू काय करते? गुळवणी का? गुलगुले का बरं? असं. सर्वांची जेवणं खावणं झाली, मग थोडा वेळ सर्वांनी आराम केला आणि त्यानंतर जे ते निघाले आपापल्या घरी. चला आता सर्व चालले आहेत. मस्त आंबारस पार्टी झाली. चला आता 5:30 वाजले आणि एक होती ती संगमनेरची ती गेली, आणि आता हे चाललं आहे आशूचं बाळ. मामी वाटेल लावायला चालले. हेच जसं सकाळचं आलं आहे ना तसं इथून हालानच ना. त्याला काय खायला दिलं ते आता असं बसलं आहे की बस इथंच बसून राहिलं आहे. काय साची काय चालू आहे? चला आजचा बाजार आलेला आहे. आज आहे रविवार आणि आत्ताच पाहुणे गेले आणि काका बाजार घेऊन आले. रविवारचा बाजार. हे कुत्रं कसं आलं आहे काय माहिती बाई, ते जायलाच तयार नाही. त्याला किती हाड करावं तरी जाईना. ते असं रेटून बसलेलं. आणि काय मग आता खायला दिली चपाती, तर हे तर आज असं आहे काही हे बसतानाच केलं याने इथं. चला बाजार आलेला आहे. इकडे तिकडे टोमॅटो पडले, इथे भेंडी गवार वांगी. आता उन्हाळ्यामध्ये ना असंच बाजार भेटते. चला आता हा बाजार घेते भरून मी.